ययाती कन्या माधवी, एक चित्तवेधक पौराणिक कादंबरी. लेखिका सौ विजया जहागीरदार. माधवी भाग 4. हस्तिनापूरला तातांचा रथ आणि पौरजन दिसेनासे झाल्यावर आमचा रथ निघाला. त्या रात्री राजा उदयराज यांच्या अतिथीगृहात थांबलो. भेटीचे वंदनादी उपचार होताच उदयराज म्हणाले, माझा भगिनी पुत्र मद्रदेशीचा युवराज वसंतोत्सवाला आपल्या नगरीत आला होता ना? कालच तो मद्रदेशी गेला. राजकन्ये, त्याने आपल्या राज्याचे पूर्ण चित्रच माझ्यासमोर उभे केले. आपले माता, तात, शर्मिष्ठा देवी आणि राजकन्ये, तुझ्याविषयी बोलताना तो मला म्हणाला, आपण एकदा हस्तिनापूरला अवश्य जा. राजकन्या माधवी ही एक आदर्श कन्या आहे. मुली, अंबरीश सतत तुझ्याविषयी बोलत होता, तुझ्या आदर्श वर्तणुकीविषयी. माझं मन आक्रंदन करू लागलं. ज्याचं नाव मोठ्या वेदना सहन करीत मी पुसून टाकायचा प्रयत्न करीत होते, त्याचेच नाव पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येत होते. मी डबडबलेले डोळे पुसत म्हणाले, महाराज, आपल्या अभिप्रायाबद्दल मी ऋणी आहे, पण आदर्श कन्या होण्यासाठी लागणारं मनोबल माझ्याजवळ फार कमी आहे. मी त्या बिरुदाच्या योग्य नाही. आपल्या आशीर्वादाने मला ती शक्ती यावी अशी इच्छा आहे. मुली, समर्थ व्यक्तीच अशा नम्र असतात. ही नम्रता तुला शोभून दिसते. परंतु मुली, आता तुम्ही कुठे चालला आहात? माझ्या पितृकर्तव्याचं पालन करायला. माझी शक्ती, माझं मनोबल फार कमी आहे. डोळ्यात अश्रू येतील या भीतीने मी उदयराज महाराजांची क्षमा मागून आतल्या कक्षात आले. उदयराजांची भाचेसून म्हणून इथे येण्याचं माझं भाग्य नियतीने हिरावून घेतलं होतं. आईबद्दल अंबरीश काय बोलले असतील? त्यांना अपमानित करणारी महाराणी, आपली आई, आणि तिच्या भ्रुकुटीच्या तालावर नाचणारे आपले तात. छी, मला उदयराजांपुढे जायचीही लज्जा वाटू लागली. अशा माता पित्यांची मी कन्या. अंबरीश, मी तुमची अपराधी आहे. आता गालव मुनींकडून माझ्या दानाची ती दुष्ट कथा तुमच्या मातुल उदयराजांना कळेल, त्यांच्याकडून तुम्हाला. अंबरीश, क्षमा करा मला. या दुर्दैवी माधवीला विसरून जा. रात्रभर मी तळमळत होते. वसंतोत्सवाचं स्वप्न मी विसरू शकत नव्हते. अंबरीशांनी दिलेली मुद्रिका आणि मयूर कंकण मला छळतातही, समजवतातही. त्या स्मृतीवरच आता जगायचंय. अयोध्येच्या हर्यश्व महाराजांशी माझं आयुष्य जोडण्याच्या निर्णयावर माझ्या नियतीने दुर्दैवाने आपली मोहोर ठोकली आहे. कसे असतील ते अंबरीशांसारखे? अयोध्येचा मनमोहक व समृद्ध परिसर दिसू लागला, तरी माझे विचार संपले नाहीत. रथात मी शब्दही बोलत नव्हते. गालव मुनी अरुंधती मातेशी बोलत होते, चर्चा करीत होते. 2 राण्या असूनही पुत्रहीन असणारे हर्यश्व त्यांच्या मते माझे आतुर आणि उत्सुक ग्राहक होते. या माधवीसारख्या क्षुद्र कन्येचा विचार करण्याचं कुणालाच कारण नव्हतं. क्रय विक्रयाचं एक मोहक साधन, पुत्र उत्पन्न करणारं एक गर्भाशय, एक साधन, फक्त साधन. गालवांना अश्वप्राप्ती करून देणारं एक शुल्क. माझं स्थान त्या प्रासादात तरी काय असणार? हर्यश्वांची 3री राणी की केवळ एक गणिका? गणिका म्हणून राहावं लागलं तर? नकार द्यायचा? मग पुन्हा पितृकर्तव्य, दान दिलेल्या वस्तूला नकार देण्याचा अधिकार, यावरची धर्मचर्चा. राणीपद हट्टाने मागितलं आणि सवतींनी पाठ फिरवली तर त्यांच्या गृहकलहाचं कारण व्हायचं? कशासाठी हे सारं? कोण हे विश्वामित्र? कोण हे गालव मुनी? माझ्या मनातल्या सुंदर रांगोळीवर थया नाचायचा अधिकार यांना कोणी आणि कधी दिला? आणि हा पितृधर्म तरी कसा? माझ्या आयुष्यातले रंग पिळून फेकून देणारा? नगराचं सौंदर्य मनापर्यंत पोचतच नव्हतं. मी निष्प्राण डोळ्यांनी बघत होते. आम्ही प्रासादात आलो तरी मन थाऱ्यावर नव्हतं. कसा तरी वेळ ढकलीत होते. तोच रथातून हर्यश्वांच्या 2 राण्या उतरल्या. अतिथी कक्षात आल्या. मनाने नकळत तुलना केली. त्या दोघींपेक्षाही माझं सौंदर्य कितीतरी पटीने अधिक. आणि मला माझ्याच मनाची लाज आली. बाह्य सौंदर्याची तुलना करण्या इतकी हीन, कृपण कधी झाले मी? मी पण स्वतःला विक्रेय वस्तू समजायला लागले होते की काय? मला हर्यश्वांची राणी व्हायची आतुरता होती? छे, या मनाचं काही कळत नव्हतं.
त्या दोघींनी पुत्रवंत होण्याचा आशीर्वाद मागितला. त्यांची दीनवदने बघून मला आश्चर्य वाटलं. अपत्यासाठी स्त्री इतकी व्याकुळ होते? अपत्याशिवाय तिला तिचं स्थान, तिचं पत्नीपद असुरक्षित वाटतं की वात्सल्याची ओढच प्रबळ असते? वात्सल्याची ओढ म्हणावी तर माझ्यासारखी जगाचा काही अनुभव नसलेली लहान वयाची मुलगी, कन्या इतक्या सहजपणे दान म्हणून? जाताना त्या दोघी माझ्याजवळ क्षणभर थांबत म्हणाले, कोण ग तू? आता मी कोण म्हणून त्यांना सांगणार तरी काय? मी मुग्धच राहिले. नाही म्हटलं तरी गालो मुनींबद्दल मनात संताप धगधगत होता. संताप आवरता आवरत नव्हता. मुनिराज महाराजांकडे गेले. माझा सौदा व्हायचा होता ना. धर्मबंधनाने लादलेल्या तागासाठी माझं मन सिद्ध होत नव्हतं. इथूनच पळून जावं, थेट मद्रदेशी. छे, भलभलत्या विचारांनी मनाचा कब्जा घेतला. मी व्यर्थ राजकन्या झाले. मला माझं प्रेम एखाद्या कागदी नावेप्रमाणे सोडून द्यावं लागत होतं. जाताना मुनिवर्य म्हणाले, माधवी, स्नान आटोपून तयार राहा. जणू मी त्यांच्या हक्काची वस्तू होते. माझं मन आता माता अरुंधतीच वाचू शकत होती. तिने माझ्या खांद्यावर थोपटलं. स्नानानंतर अरुंधतीने मला उत्तम वस्त्र दिलं. माळ्याकडून गजरे आणून माझ्या लांब सडक केसात माळले. मात्र तिच्या हातात पैंजणे बघून मी चकित झाले. माते, मी पैंजणे? अगं, ही चंदनाची तर नव्हेत. नाही ग, तुझीच आहेत ही. तू रागाने काढून फेकलेली पैंजणे. माझ्या हाती देत शर्मिष्ठा देवी म्हणाल्या, अरुंधती, पैंजणां वाचून माधवी ही कल्पनाच मला सहन होत नाही. तिच्या नृत्यमय चालीला पैंजणे हवीत. तिचे मनोक्लेश थोडे कमी झाले की हे तिच्या पायात घाल. तिला सांग, माधवी, तुझ्या जीवनातला घुंगरांचा कोमल नाद नाहीसा करू नकोस. पावलांसारख्या नीच जागी त्याचं स्थान असूनही तिथेही ती सौंदर्य नाद निर्माण करतात. माधवी, स्थान कुठलंही असो, ते सुंदर करून आपलं कर्तव्य पार पाडण्यात आनंद आहे. हुश्श, हा निरोप लक्षात ठेवला होता. आता तुला सांगितले, सुटले. माता अरुंधतीने निश्वास सोडत म्हटले, मी राणीचं स्थान मिळालं नाही तर काय करावं याचा विचार करीत होते. शम्माई, तुला काय इथलं सारं कळलं होतं? किती समर्पक शब्दात सांगितलंस तू. पण शम्माई, ही तुझी माधवी त्या पैंजणां इतकी थोर कुठे आहे? रिकाम्या संदुकेवर घुंगरं लावावी तशी मी पैंजणे घातली. तेवढ्यात मुनिराज आले. उत्सुक, आतुर झाले होते ते. त्यांच्या ध्येयपूर्तीचा आणि माझ्या सर्वनाशाचा क्षण हा एकच असावा या दुर्दैवाचा मला अचंबा वाटला. मला घेऊन ते महाराजांच्या खाजगी कक्षात गेले. तिथे महाराज हर्यश्व आपल्या सर्व वैभवाने विराजमान झाले होते. त्यांची नजर माझ्या अंग प्रत्यंगावर फिरत होती. मला न्याहाळत ते म्हणाले, या कन्येचे जे 6 अवयव उन्नत हवेत ते उन्नतच आहेत. जे 7 अवयव सूक्ष्म हवेत ते सूक्ष्मच आहेत. जे 5 रक्तवर्ण हवेत ते रक्तवर्णच आहेत. हिच्या अंगांगावर शुभ लक्षणे आहेत. मी विलक्षण संकोचून गेले. एखाद्या अश्वाची परीक्षा करावी तसे ते बोलत होते. त्यांच्या नजरेला जणू हात फुटले होते. माझं शरीर त्या नजरेने हाताळलं जातंय या जाणीवेने मनाचा संताप होत होता. नाकपुड्या रागाने फुलत होत्या आणि संतापाने डोळ्यात मात्र आगतिक पाणी. भावभावनांना इथे थाराच नव्हता. होता तो फक्त व्यापार, सौदा. हे घ्या, ते द्या, 800 अश्व द्या आणि ही माधवी नावाची वस्तू घ्या. तेवढ्यात महाराज म्हणाले, मुनिराज, ही कन्या चक्रवर्ती पुत्रास जन्म देणारी शुभांगी आहे. मी तिचे विधीपूर्वक पाणी ग्रहण करतो. पण त्या शुभांगीस हे मान्य आहे ना? स्त्रीच्या मान्यते वाचून होणाऱ्या संबंधास मी धर्मद्रोह मानतो. तिची मान्यता नसेल तर सत्कारपूर्वक मी तिची पाठवणी तुमच्याबरोबर करेन. मग माझ्याकडे बघत ते म्हणाले, माधवी, मी प्रथम दर्शनीच तुझा अंकित झालोय. परंतु मी पुत्रहीन आहे. पुत्रासाठी आतुर झालोय. म्हणून तुझ्या या देहखुणा न्याहाळल्या आणि पुत्रचिन्हे पाहिली. याबद्दल जमले तर मला क्षमा कर आणि पती म्हणून मी तुला मान्य असल्यास तसे तुझ्या या पित्यास सांग. हे ऐकून माझा क्षोभ थोडा कमी झाला.
मला निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही हे मी कुणाला सांगणार होते. परंतु त्यांनी माझ्या भावनांचा इतका विचार केला. हेच मज अभागणीस खूप होते. माझं विधिवत पाणी ग्रहण करून ते मला भार्येचं स्थान देऊ इच्छित होते. हा तर अनुग्रहच म्हणायचा. या करारातून मुनिराजांना अश्व मिळून ते मुक्त होणार होते आणि मी विफल प्रीतीचा दाह सोसत चंदन सुख लाभल्याचे ढोंग करणं माझ्या नशिबी आलं होतं. पण तरी अंबरीशांचं स्वप्न विसरून महाराज हर्यश्वाशी मनोभावे प्रामाणिक राहण्याचं मी ठरवलं. हर्यश्वांशी विवाह ठरला आणि अंबरीश मला परपुरुष झाले. त्यांच्या खाणाखुणा पुसून टाकायचा प्रामाणिक प्रयत्न करणार होते मी धर्मवर्तुळात बद्ध होते. त्यातून या एका मार्गाखेरीज मला अन्य मार्गच नव्हता. मी महाराजांना म्हणाले, महाराज, आपण मला मान्य आहात. माझ्याकडून आपले मनोरथ पूर्ण होत. माझ्याकडून काही चूक घडल्यास मात्र सांभाळून घ्यावे. त्यावर अत्यानंदाने महाराज म्हणाले, कल्याणी, मनुष्याच्या हातून चुका होतात. त्याला मी सुद्धा अपवाद नाही. तू पण मजवर सदैव अनुग्रह ठेव. मी किंचित हसले. त्यावर ते पुढे म्हणाले, शोभणे, आज उत्तम दिवस आहे आणि विवाहाचा गोरज मुहूर्त आहे. तू आता विश्राम कक्षेत विश्राम घे. महाराणी मधुमती व वसुमती तुला नेण्यास येतील. मंत्री वस्त्रालंकार आणून देतील. कालच्या प्रवासाने थकली असशील, जा. मी मुनिराजांबरोबर परतले. अरुंधती मातेला सर्व सांगितलं. ती म्हणाली, मुली, सूर्यवंशातील इक्ष्वाकू कुळातील सम्राटपती मिळायला मोठं भाग्यच लागतं. या गालवांमुळे तुला ते प्राप्त झाले आहे. त्यांचे आभार मान. यावर मुनींचे आभार मानावे असे मात्र मला मुळीच वाटले नाही. ते माझ्यापासून काहीतरी लपवीत आहे असं मला जाणवत होतं. त्यांच्या मुखावर उदासीन छाया होती, नेत्रात साशंकता. ते काहीसे अस्वस्थ होते. मी त्यांना म्हणाले, मुनिराज, आपणास 800 अश्व मिळालेत ना? आपल्या ऋणातून, पितृकर्तव्यातून मजला आता तरी मुक्त केलेत ना तुम्ही? यावर दुःखाने त्यांचा चेहरा विवर्ण झाला, काळवंडला, डोळ्यात पाणी तरळले. ते म्हणाले, मुली, तुला कसं सांगावं याच विवंचनेत मी आहे. हर्यश्व महाराजांजवळ 800 अश्व नाहीत. शाम करणं असे फक्त 200च. मग आता काय होणार? मी घाबरून विचारलं. मुली, तुझपासून त्यांना एक पुत्र झाला की माझ्या कार्यपूर्तीसाठी मी तुला इथून घेऊन जाणार. हे त्यांनीही मान्य केलंय. म्हणजे माझा त्याग करणार ते? याला त्याग म्हणत नाही मुली. त्यांना तू कायम कशी लाभणार? तुझे पूर्ण शुल्क 800 अश्व ते मला देऊ शकत नाही. त्यामुळे पुत्र प्राप्त होईपर्यंतच. मला पुढचे ऐकवेना. माझी पूर्ण किंमत फक्त 800 अश्व होती. ती किंमत चुकती होईपर्यंत तातांनी मला त्यांना दान दिले होते. गालवांच्या हाताने दैव मला आणखी कुठे फिरवणार? गालव माझं काय करणार? माझं लक्ष माझ्याही नकळत बोटातल्या अंगठीमधील हिरकणीकडे गेलं. मी विचारांनी थकून गेले. दैवाच्या या फटकाऱ्याने त्रासून गेले. माझं नशीब असं फुटकं कसं? मी काय पाप केलं होतं? मी पिंजून गेले. भोवळ आल्यागत झालं. शक्तिपात झाला. क्षीण आला. मी ग्लानीत गेले की काय कोण जाणे. किती वेळ गेला याचीही जाण नव्हती. माता मला उठवत होती. मला वाटलं महाराणी आल्या असतील. मी लगबगीने उठले. बाहेरच्या दालनात वस्त्रालंकारांचा ढीग पडला होता. वाकी, तोडे, काकण, सुवर्णमाला. पण माझी नजर त्या मेखलेकडे गेली. नकळत आईची आठवण आली आणि ती कडूच होती. महाराणी मधुमती, वसुमती आल्या नव्हत्या. त्याचं मला वाईट वाटलं. पण याहूनही मोठा धक्का मला अजून बसायचा होता. हे कुठे मला माहीत होतं. सायंकाळी गोरज मुहूर्तावर लग्न लागलं. गालव मुनींनी कन्यादान केलं. तेव्हा तातांच्या आठवणींनी मन आक्रंदू लागलं. डोळे भरून आले. त्यातून तात आणि पुरुदादा युद्धावर गेल्याचं कळालं. मी मनोमन प्रार्थना करून त्यांचं कुशल चिंतित राहिले. मी महाराजांना हळूच विचारलं, महाराणी कुठे आहेत? यावर मृदू स्वरात ते म्हणाले, आपण थोड्याच वेळात त्यांच्याकडे जाऊ. हे शुभांगिनी, तू उदास होऊ नकोस. सवती मत्सर फार प्रबळ असतो. माझ्या पुढे काय वाढून ठेवलंय?
याचा मला अंदाज आला. तेवढ्यात माता अरुंधती माझ्याजवळ येत हळूच म्हणाली, मुली, जपून राहा. वसुमती देवी क्रोधागारात आहेत. सवतींना प्रसन्न राखणारं तुझं वर्तन ठेव. मी प्रसन्न तरी कुणाकुणाला करायचं होतं? माझ्यावरचे प्रसंग तर मी धीराने साजरे करायचेच आणि इतरांनाही प्रसन्न ठेवायचं. काय हे माझं दैव आणि काय हे माझं लग्न, जे हस्तिनापुरात माझ्या अंबरीशांशी. मी जीभ चावली, मन आवरलं. आज तरी या अयोध्येत सवतींच्या क्रोधाला मी पात्र झाले होते. अंबरीशांचं नाव पुसून टाकायचा यत्न करत होते. महाराजांबरोबर राणी मधुमतींच्या महालात जाताना अंतःकरण धडधड करत होतं. मधुमती महाराणी होत्या, वसुमती देवी, आणि आता मी तिसरी. माझ्या हाताची थरथर लक्षात येताच क्षणभर थांबून महाराज म्हणाले, कल्याणी, तुझा देह थरथरत आहे. असे का? तू चिंता करू नकोस प्रिये. माझ्या बाहूंचा भक्कम आधार तुला पुरेसा नाही का? माझ्या दोन्ही भार्या सुस्वभावी आहेत. अचानक तुझ्या रूपे आलेल्या सवती संकटाने ते विचलित होणे सहज आहे, स्वाभाविक आहे. तू थोडा धीर ठेव. असे खचणे, थरथरणे तुला शोभा देत नाही भार्ये. त्यांच्या बोलण्याने मला धीर आला. त्यांच्यातलं माणूस पण जागं होतं याचा अनुभव आला. आपल्या राण्यांच्या दृष्टिकोनातून या समारंभाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती. त्यांचं वागणं स्वाभाविक आहे हे समजून घेण्याची थोरवी होती. आम्ही दोघं महाराणींच्या कक्षात गेलो. मी महाराणींना वंदन केलं. त्या मला न्याहाळत म्हणाल्या, असं तर यासाठी आली होतीस तू? वैरिणी, तरीच सकाळी गप्प राहिलीस. सवत होऊन छातीवर नाचायचं होतं तुला. मला नको तुझा मानभावी नमस्कार. मग महाराजांकडे वळत त्या म्हणाल्या, 2 वर्षांपूर्वी वसुमतीशी विवाह करून एक घाव घातलात, आज दुसरा. काम हाच तुमचा पुरुषार्थ आहे काय? यावर महाराणींना मंचकावर बसवत महाराज म्हणाले, मधुमती, मी पुत्रदर्शनासाठी आतुर आहे. केवळ काम क्रीडेसाठी म्हणून का मी हे लग्न केलंय? सखे, तुझ्यासारखी स्त्री असून सुद्धा पुत्रासाठी मला हे साहस करावे लागलंय. तुम्हास हेतू लपवण्यासाठी साधन तर उत्तमच, पण आम्हा दोघींना एका शब्दानेही न विचारता, आमची अनुमती न घेता. तसेच कारण होते प्रिय, पण ते सगळं आत्ताच अगदी संबंधित असलेल्या या नववधू समोरच बोलायला हवे का? तू हिचं स्वागत नाही करणार? हिची थोरली भगिनी नाही का होणार? यावर किंचित वरमून महाराणींनी मला मंचकावर बसवले. दासीला हाक मारून म्हणाल्या, लवकर जा आणि केशरी दुधाचे पेले भरून आण, जा. आणि त्या मला न्याहाळत समोर बसल्या. महाराजांनी विचारलं, वसुमती कुठे आहे? मी श्वास थांबवून ऐकू लागले. ती बसलीये क्रोधागारात जाऊन. माझ्यापेक्षाही ती बरीच तरुण आहे. तिचा रागही तरुण आहे. आणि तिची काय चूक? हा आमच्यावर अन्याय हे कळल्यापासून तिने अन्नस्पर्श केला नाही. संतापाने तिला ज्वर भरला. तेवढ्यात गौराईने दुधाचे पेले आणले. महाराजांनी त्यातलाच एक पेला घेतला व ते अंतर्गृहातील क्रोधागारात गेले. अर्धा तास ते तिकडेच होते. महाराणींनी मला दूध घे असंही म्हटलं नाही व त्या काही बोलल्याही नाही. मी अपराध्यासारखी संकोचून बसले होते. असा बराच वेळ फार कठीण गेला. अखेर महाराणी मला म्हणाल्या, आम्ही 2 सवती असताना लग्न कसं मान्य केलंस तू? आमचं सूड घ्यायला आलीस की काय इथे? अगं, शौर्यवंत राजकुमार काय कमी होते? कुणीही हसत हसत लग्न केलं असतं तुझ्यासारख्या सुंदरीशी. मी निश्वास टाकला आणि म्हणाले, सगळं का आपल्या हातात असतं ताई? दैव कशा आणि कुठे गाठी घालतं हे कळतंय का कुणाला? 5-6 दिवसांपूर्वी तर मी स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं या अयोध्येचं. म्हणजे महाराजांनी मागणी नव्हती घातली तुला? मग तू काय तुझ्या वडिलांबरोबरच आली? आणि आलीस ती आली, गणगोताशिवाय लग्नही करून बसलीस. मला तर हे सगळं अनाकलनीयच. या प्रश्नाला मी तरी काय उत्तर देणार होते? आणि विचार करून काहीतरी बोलणार तोच म्लान वदन झालेले महाराज येताना दिसले. त्यांच्या अंगावर दूध सांडले होते. सर्व उत्तरीय केशरी दुधाने चिंब झालेले. मी चकित झाले. महाराणींनी घाबरून विचारलं, हे काय महाराज? ही वस्त्र अशी ओली? वसुमतीने दूध घेतलं नाही? यावर महाराज म्हणाले,
मधुमती वसुमतीच्या हाती पेला दिला, प्रेमाने तिच्या मुखी लावला, पण क्रोधाच्या भरात तिने तो पेला माझ्याच अंगावर फेकला. त्याचंही दुःख नाही, पण तिने फार वाईट शाप दिला ग, फार वाईट. म्हणाली, ज्या पुत्रप्राप्तीसाठी माझा घात करून तुम्ही लग्न केले, ती पुत्रप्राप्ती तुम्हाला कधीही व्हायची नाही. तुम्ही पुत्रहीनच राहाल. महाराजांनी मंचकावर मान टाकली. महाराणींनी गौराईला गरम पाणी, धूत वस्त्र आणायला पाठवले. एव्हाना दूध थंड झालं. ते परत पाठवून पुन्हा गरम दूध, महाराजांसाठी सरबत, विडे. पण महाराज दुःखाने उथंबून बसले. महाराणींनी पेला माझ्या हाती दिला. तू तुझ्या हाताने महाराजांना दे, असं म्हणाल्या. मी त्यांच्या पुढे पेला धरून उभी. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. म्हणाले, माधवी, तुझं स्वागत हे असं व्हायला नको होतं, पण काही गोष्टी माझ्याही हातात नाही. तू शांत राहा, सर्व ठीक होईल. मी मुकाट्याने बसले. महाराजांनी दुधाने भरलेली वस्त्रे बदलली. त्याबरोबर महाराणी म्हणाल्या, महाराज, वसुमतीचा तळतळाट खोटा नव्हे. मलाही आपला असह्य क्रोध आला आहे. तुम्ही आमच्यावर अन्याय केला हे सत्य. दैव बैव मी जाणत नाही. आजपासून माझाही आपल्याशी संवाद बंदच राहील आणि माधवीलाही या महाला बाहेर जाण्याची माझी आज्ञा नाही. बायका म्हणजे तुमच्या लेखी खेळणी. जा तुम्ही तुमच्या शयनकक्षात जा. मग माझ्याकडे वळत त्या म्हणाल्या, माधवी, त्या मंचकावर झोप. माझी अनुज्ञा घेतल्या वाचून त्या महालाच्या बाहेर जाणे नाही, समजलं ना? महाराज हताशपणे शयनकक्षाकडे गेले. मी गवाक्षातून पाहिले. कुजबुज करणारा दासींचा घोळका महाराजांना बघून पांगला. मला ब्रह्मांड आठवलं. 4 माप अश्रू सांडले मी त्या रात्री. हातातली हिरकणीची अंगठी, अंबरीशांनी दिलेले मयूर कंकण, मुद्रिका, साऱ्यांना माझ्या अश्रूंनी न्हायला घातलं. काय होणार आपलं भविष्य तरी काय? केवळ 200 अश्वाच्या बदल्यात इतका अपमान, इतका मनोभंग. सकाळी मुनिराज गालव आपल्या मार्गाने निघून गेल्याचं माता अरुंधतीने सांगितलं. मला अयोध्येत सोडण्यापुरती दैवाने त्यांना कामगिरी दिली होती. माता अरुंधती सचिंतच होती. शयनकक्षेतल्या कथा दासींमधून झिरपत अधिकाधिक गडद होत होत तिच्यापर्यंत पोचल्या. मी काहीच बोलले नाही. त्यातून सकाळीच मी अस्पर्श झाले. तेव्हा 4 दिवस इथून कुठे जाण्याचा प्रश्नही नव्हता. मी स्थानबद्ध होते. महाराणींचा अबोला, वसुमती देवींचा क्रोधागार, माझी स्थानबद्धता, कशातही फरक नव्हता. 4 दिवस लोटले आणि महाराजांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी ऋत्विज म्हणून महात्मा अंगिरसांना आमंत्रण दिल्याची वार्ता महालात थडकली. महाराणींचा संताप कारंजासारखा उसळून आला. त्यांनी गौराईस हाक मारली. गौराई, महाराजांना मी आत्ताच्या आत्ता बोलवलंय म्हणून सांग. मी दचकून उभे राहिले. आता काय होणार? ईश्वरा, महाराजांना येण्याची बुद्धी दे. मी या कक्षात अशा स्थानबद्धतेत किती दिवस राहू? थोड्याच वेळात महाराज आले. माझ्याकडे बघून प्रसन्न झाले. मला क्षणभर अंबरीशांचा भास झाला. मला म्हणाले, माधवी, मी तुझ्यासह पुत्र कामेष्टी यज्ञ करणार आहे. हे वादळ तात्पुरतं आहे. तू शांत राहा, पण मजवर कृपा कर. क्रोधित होऊ नकोस. नाही ना रागवणार? या खडी साखरेसारख्या प्रश्नाने माझ्या मनावरची मरगळ जरा दूर झाली. तोच महाराणी आल्या. मला निरोप दिला. तेव्हा आता अबोला संपला असं मी समजतो. होय ना? संपला ना राग? अंगिरसांना आमंत्रण धाडल्याचं कळलं. का? ते माधवीच्या पित्याचे गुरु आहेत म्हणून. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ होणार हेही कळलं म्हणून निरोप दिलाय तुम्हाला. अबोला संपला नाही, या कारणासाठी संपवावा लागला. महाराज, मी ज्येष्ठा आहे, तेव्हा पुत्र कामेष्टीचं फळ मलाच मिळायला हवं. त्यासाठी आपल्या समवेत यज्ञाला मी बसणार. हेच योग्य आणि उचित. आपण मला नाही म्हणून अधिक अन्याय करू नये. मी कशासाठी नाही म्हणेन महाराणी मधुमती? तुम्हा तिघांनाही पुत्रकन्या झाले तर मला हवेच आहेत ना? मग असं का विचारता? नाही, माधवीच्या माहेरचे ऋत्विज म्हणून वाटलं की यज्ञ फक्त माधवी पुरताच आहे की काय. आणि राजन, मी गेल्या 4 वर्षांपासून म्हणते तो पुत्र कामेष्टी नेमका आताच कसा?
भद्रे, वसुमतीची ती भयंकर वाणी ऐकून मी थिजून गेलोय. त्यावर उतारा, माझ्या मनातल्या तगमगीला कुठेतरी निवारा, आसरा म्हणून हा यज्ञ आहे. सवती मत्सराने तुम्ही दोघी बेभान झाल्या आहात. आपल्या पित्याकडे आपण गुप्तचर पाठवल्याचं आमच्यापासूनही गुप्त राहील असं कसं वाटलं तुम्हाला? कशासाठी माझ्या नकळत हा संदेश? मी सारं ऐकत होते. त्यांच्या या भांडणात माझी फार विचित्र दशा झाली होती. काय बोलावं, काय करावं, कसं वागावं समजतच नसे. मग मी कुठे रांगोळ्या काढ तर कशिदा काढ असा वेळ घालवायची. सौदावर बसून बाहेरचे हिरवे जग बघत राहील. पुत्र कामेष्टी यज्ञाची तयारी चालू होती. खूप मोठा मांडव टाकला गेला. सारं नगर उत्साहाने उधाणूनच गेलं. ऋषी अंगिरस प्रासादात आले. त्यांना नमस्कार केला आणि तातांबरोबर आश्रमात गेले होते ती आठवण उसळून आली. तातांच्या आठवणींनी मन व्यग्र झालं. वरदानाची आठवणही पुन्हा पुन्हा येऊ लागली. त्या वरदानाचा आणि माझ्या प्राक्तनांचा संबंध असेल का? नाना शंका, विचार आणि या निष्प्रेम जीवनाची टोचणी, महाराणींचं आज्ञापालन इतकंच माझं जीवन उरलं होतं. महाराणींच्या नशिबी यज्ञ नसावाच, कारण नेमक्या त्याच दिवशी त्याच वेळी त्या अस्पर्श झाल्या. मुहूर्त बदलावा म्हणून रडल्या, हट्ट केला, चिडल्या, पण पुढे मुहूर्तच नव्हता. मी आणि वसुमती देवींसह यज्ञ पार पडला. त्याच वेळी माझ्या हातावरची चक्रवर्ती पुत्राची चिन्हे अंगिरस मुनींनी महाराजांना दाखवली. महाराज आनंदाने नुसते चिंब झाले. माझ्या मिलनाची वाट बघू लागले. यज्ञाची सांगता झाली. पायसाचा प्रसाद येताच अंगिरस ऋषींनी आम्ही दोघींना एकांती बोलावून त्या प्रसादाचं मंत्रपूर्वक ग्रहण भक्षण करवलं. त्या दिवशी महाराणी दिवसभर रडत होत्या. माझं मन त्यांच्या दुःखाने भरून आलं आणि नेमकी आजच महाराजांनी माझी स्थानबद्धता स्वतःच्या अधिकारात मुक्त केली. मला कसं वागावं ते समजेनासं झालं. आज मला महाराजांनी स्वतःच्या कक्षात नेलं. 2 दिवसांनी महाराणी मधुमतींचे पिताश्री अतिथी म्हणून आले आणि प्रासादात अनेक तर्कवितर्कांना ऊत आला. नाही त्या वार्ता. धनराज पिताश्रींचा महाराजांशी मोठाच विवाद झाला. ते मी महाराजांच्या कक्षात असतानाच अचानक येताना दिसले. तत्क्षणी मी आतल्या बाजूस पडद्यामागे जाऊन उभी राहिली. मला त्यांची भाषणे संपूर्ण ऐकू येत होती. ऐकायची उत्कंठाही होती. महाराज हर्यश्वांनी त्यांना विचारलं, आपण असे अवचित कसे आलात? महाराणीविषयी काही चिंता वाटली की काय आपल्याला? पुत्रा हर्यश्वा, मुलीच्या पित्याचं मन सदैव संशयाच्या काट्यावर बसलेलं असतं. आपल्या कन्येचं कुशल कळावं म्हणून धडपडत असतं. आणि पुत्रा, अशा वेळी जर कन्येच्या अंतरीच्या व्यथा सांगणारे तिच्या हातचे लेखापत्र आले तर माझा जीव माझ्या प्रासादात रमेल? तू हा 3रा विवाह केलास. 2रा केला तेव्हा मी काही बोललो नाही, पण आता मधुमतीस ही 2री सवत? या दोघी जन्मभर तिच्या भोवती नाचणार ना? नसतो काहींच्या नशिबी पुत्र. दत्तक घ्यावा कुणीतरी. पण हे असं एकावर एक सवती जन्मभराच्या? धनराज पिताश्री पोट तिडकीने बोलत होते. माझं मन आक्रंदत होतं. माझं इथलं आगमन सर्वांच्या दुःखाला कारण झालं. तोच महाराज म्हणाले, जन्मभर मला माधवी लाभणार नाहीये पिताश्री. माझ्या दुर्दैवाने मला ती अंतरणार आहे. एका वर्षानेच. तोवर तिला पुत्र झालाच तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. तिच्या हातावर पुत्रचिन्हे आहेत आणि मी पुत्रमुख बघण्यास आतुरलोय. इतकं बोलून महाराज हर्यश्वांनी गालव मुनींबरोबर झालेला करार धनराजांना समग्र सांगितला. तो करार ऐकतानाही मला माझी किंमत, माझे मूल्य पुन्हा पुन्हा कानी पडित राहिले. मला या धर्माच्या पुरुषी पक्षपाताचा आणि हा स्वतःच्या स्वार्थाचा धर्म लिहिणाऱ्या पुरुषांचा एकदम तिटकारा आला. तरी कानावर पडतच होतं. करार सांगून महाराज म्हणाले, तात, हे असं दुर्दैव आहे. माझ्याजवळच जर 800 अश्व असते तर मी धन्य झालो असतो. मला 4 पुत्र झाले असते. पुत्रा, माझ्यासमोर, तुझ्या पट्टराणीच्या पित्यासमोर तू माधवीची ही अभिलाषा कथन करतोस? अरे निदान माझ्या पांढऱ्या केसांची तरी लज्जा? धनराज पिताश्री संताप आवरत म्हणाले. त्यांचा आवाज बराच वाढला होता. तात, जी 1 वर्षापेक्षा अधिक काळ मला लाभणारच नाही, अशा माझ्या त्या माधवीविषयी कुणालाच का अनुकंपा वाटत नाही? सगळे तिचे वैरी झाले का?
तात, तिचे इथले वास्तव्य आनंदात व्यतीत होईल असं वागायला आपल्या कन्येला सांगा. मजवर एवढा अनुग्रह करा. माझ्या नशिबी असलाच तर एक पुत्र मला देऊन ती भाग्यश्रेष्ठ आपल्या वाटेने निघून जाईल. त्या पुत्रदात्रीला छळून हा प्रासाद सुखात नांदेल का तात? पुत्रा, तुझ्या 2 भार्या अद्याप अपत्यवती झालेल्या नाहीत. अशी वस्तुस्थिती असताना माधवीला वर्षात पुत्र होणार हे भविष्य कुठल्या आधारावर? पुत्र झाला नाही तर मग तर जन्मभर इथेच राहणार ना? नाही तात, तरीही वर्षाने ती जाणारच. माझे नशीब थोर असेल तर तिच्या हातावरच्या पुत्राच्या खुणा माझ्या जन्माचं सार्थक करतील. तात, माझ्या 2 भार्या माधवीशी अन्याय्य वर्तन करताहेत. जिच्या शिरावर या कोवळ्या वयातच पितृधर्माचं पालन करण्याचं कर्तव्य येऊन कोसळलं, त्या या ययाती कन्या माधवीस दुखवण्याचं पातक त्या करीत आहेत. या प्रासादातून माधवीने आपल्या कन्येची अपकीर्ती न्यावी असं वाटतं का आपल्याला तात? मुळात त्या दोघी सुस्वभावी, पण सवती मत्सराने अशा अनावर झाल्यात. संभाव्य आपत्तीमुळे दुष्ट वर्तवणूक करताहेत. तात, ज्वालामुखी क्वचित उसळला तरी चटके बसतातच ना? त्या दोघींना शांत करा तात, माझे एवढे प्रिय करा. यावर मात्र धनराजांनी आपल्या कन्येची बाजू घेतली नाही. ते गंभीरपणे म्हणाले, पुत्रा, हे सारं असंच असेल तर ती ययाती कन्या थोरच म्हटली पाहिजे. जिचं लग्न सर्व हस्तिनापूर शृंगारून व्हायचं, ती ही अशी धर्मापत्तीत. ते असो, पण मी तुझे प्रिय केले आहे असे समज. मी त्या दोघींना योग्य ती समज देतो. तुझं हे वर्ष पुत्र आगमनाचं ठरावं अशी मंगल शुभेच्छा तुला देतो. हा तर मोठाच अनुग्रह झाला तात. मी आपला आजन्म ऋणी आहे. तात धनराज गेले आणि महाराजांनी मला आपल्या बाहूत घेतले. माझ्या कपोलाचं चुंबन घेत ते म्हणाले, माधवी प्रिये, यापुढील क्षण अनक्षण मी तुझ्या सहवासाची इच्छा करेन. माझं मन मात्र या शब्दांनीही उमललंच नाही. माझ्या वर्षभर राहण्याच्याच बोलीवर तात माझ्या सवतींना समजावणार होते. मी वर्षभराचीच अतिथी आहे हे जाणूनच माझ्या सवती चांगल्या वागणार होत्या. महाराजांच्या धनपती तातांच्या बोलण्याचा एकच मुद्दा होता की वर्षाचाच तर प्रश्न आहे. मी म्हणजे या प्रासादाला पडलेला एक प्रश्न होता, एक प्रश्नचिन्ह होते. धनराज तातांनी काय कळ फिरवली आणि काय घडलं असेल ते इतरांना कळलं नाही, तरी मी जाणून होते. महाराणी मधुमतींचा अबोला सुटला. वसुमती देवींनी क्रोधागार बंद केलं. मला आपल्या महालात बोलावून त्यांनी वस्त्रालंकारांचा वर्षाव केला. नयनरम्य वस्त्रे, कोरीव अलंकार. मग कुशलदासींकडून माझी वेशभूषा केशभूषा केली आणि वसुमती देवींनी आपल्या मिठीतच घेतली. पण माझ्यापेक्षा 4-2 वर्षांनी थोर असणाऱ्या वसुमती देवी माझा हात धरून मला आपल्या महालात घेऊन गेल्या. त्यानंतरच मी माझ्या अमर पक्ष्यांच्या चोचीत हिरवा लोकरीचा तुकडा दिला आणि पिंजऱ्याचं दार उघडलं माझ्या शम्माईला माझं कुशल कळवण्यासाठी. कारण आज खऱ्या अर्थाने मी सुखरूप झाले होते, निदान वर्षभरासाठी तरी. त्या दिवशी आम्ही तिघींनी महाराजांसह वनविहाराची मौज लुटली. गेल्या संपूर्ण मासात इतक्या आनंदात गेलेला तो पहिलाच दिवस होता. या सुखाच्या उधाणाखाली वर्षभराने होणाऱ्या माझ्या विसर्जनाचा आनंद आहे हे माझ्या इतकं कुणीही जाणत नव्हतं. पण दुर्दैवाचं पुढे ठेवलेलं घटीत माहीत असणाऱ्या माणसाला मिळेल तो आनंद कोडगेपणाने हसतमुखाने स्वीकारण्याची सवय होऊ लागते. मी पण तशीच या महिन्यात कोडगी होत चालली होती. पक्षी उडून गेला म्हणून गौराईने सगळ्या दासदासींना धारेवर धरलं. या नव्या राणीच्या पक्षासाठी सर्वांना अपराधी वाटू लागलं. माझं औट घटकेचं राणीपण कुणाला त्रास देण्यासाठी नव्हतंच. पक्षाच्या जाण्याशी कुणाचाच संबंध नव्हता हे मी सर्वांना सांगूनही कुणाला पटत नव्हतं. मी सर्वांना अभय दिलं. पिंजरा तसाच आणि तिथेच उघडा ठेवायला सांगितला. पक्षाचं गुपित माता अरुंधतीशिवाय कुणालाच माहीत नव्हतं. ती प्रासादात आता रुळली. माझ्या सुखानेच आनंदी झालेल्या अरुंधती मातेला मी आज प्रथमच असताना पाहिलं. दिवस मास मजेत चाललेले. 2 राण्या माझ्या मैत्रिणी झाल्या. चंदनासारख्या, जान्हवीसारख्या. हल्ली महाराजांसह पण लावून दूध खेळतो आम्ही. जो जिंकतो त्याची एक इच्छा सर्वांनी पूर्ण करायची, असा आहे आमचा करार.
अगदी अटीतटीच्या खेळात प्रहरच्या प्रहर जातात. पहिल्या दिवशी महाराणी जिंकल्या. त्यांची इच्छा त्यांनी सांगितली. आज या माधवीने नील वसने लेऊन नील मण्यांचे अलंकार घालून महाराजांच्या शयनकक्षात जावं. यावर खळखळून हसणं आणि मग तोच पायंडा. त्या दोघींपैकी कुणीही जिंकलं तरी माझं आणि महाराजांचं मिलन व्हावं हीच इच्छा दर्शवीत. एकदा मी जिंकले तेव्हा माता अरुंधतीसाठी स्वतंत्र निवास मागून घेतला. वसुमती देवी म्हणाल्या, माधवी, अगं तुझी इच्छा माझं आणि महाराजांचं मिलन करून देण्यासाठी वापरायची नाहीस का? मी चमकले, व्यथित झाले. खरंच मला हे का सुचलं नाही? मी स्वार्थी होते का? माझ्या मातेला दासींच्या निवासात राहावं लागतंय हे अपमानास्पद वाटत होतं. माझा अहंकार दुखावत होता की काय होतं हे? सायंकाळी आम्ही तलावाकाठी प्रसाद कुंजात बसायचो. तेव्हा अंबरीशांची मुद्रिका आणि मयूर कंकण मला सतत त्याची आठवण करून देत. जे माझ्या आयुष्यातून कायमचे गेले आहेत त्यांची आठवण माझ्यासारख्या विवाहितेने काढणं हा द्रोह होता, मानसिक व्यभिचार होता. मी त्याच दिवशी ते दोन्ही अलंकार काढून ठेवले. अंबरीशांच्या आठवणींनी महाराजांचे आणि माझे मिलन मलिन होऊ नये अशी माझी इच्छा असेल. पण हा मनतरंग अति वेगवान आणि नाठाळ आहे. खूपदा मला अपराधी वाटे. महाराजांच्या शयन कक्षात आले तरी आम्रकुंजातील अंबरीशाची मूर्तीच माझ्याशी लगट करते अशा स्वप्नात असे मी. प्रसाद कुंजातही असेच घडायचे. मग हळूहळू प्रसाद कुंजाकडे न जाताच आम्ही प्रासादात परतू लागलो. गेल्या 2 महिन्यात आम्ही चौघं खूप फिरलो. स्वभावाचा परिचय होत होता. अतिशय मृदू आणि भावनाप्रधान होते राजन. एखाद्या फुलपाखरासारखं अलगत वागवत ते मला. मी मनापासून त्यांच्यात गुंतू बघते. पण काय होतं कुणास ठाऊक. युवराज अंबरीश मनातून गेले गेले असं वाटत असतानाच अगदी नको त्यावेळी अंबरीश मनात सजीव होत. मला खूप टोचणी लागे. मग पुन्हा पुन्हा व्यभिचाराचा आरोप माझ्यावर मीच करत राही. एक दिवस अमर पक्षी खरोखरच पिंजऱ्यात परत आला. धन्य वाटली मला त्या पक्षाची. त्यालाही शिकवता येतं. नेमक्या ठिकाणाहून नेमक्या ठिकाणी परत येता येतं ते. मग हे मन असं कसं मठ्ठ? काही म्हटल्या काही शिकत नाही. पक्षी प्रकरणामुळे सर्वांना उगाच माझ्यात काहीतरी दैवी शक्ती आहे असं वाटतंय. पण ते सारं पुण्य माझ्या शम्माईचं. त्या दिवशी महाराणी मधुमती घाईघाईने आल्या. अगं माधवी, माधवी, तुझी पाळी चुकली. तू अजून स्पर्श झाली नाहीस. 2 महिने झाले. आता वसुमती म्हणाली तेव्हा लक्षात आलं आणि मी धावतच आले. सखे, तुझी कूस भरली आहे. पुत्र कामेष्टीचं फळ तुझ्या ओटीत फुलू लागलंय ग. त्याला आता जपायला हवं. धावपळ करू नकोस बरं. मी राजवैद्यांना बोलवते. तरीच काल माता अरुंधती पण हीच चौकशी करत होती. मला हे लक्षातच आलं नव्हतं. गर्भसंभव झाला की असं काही घडतं हे तरी कुठे माहीत होतं. मी पण अतिशय आनंदून गेले. या प्रासादाला, या राज्याला, या वंशाला मी पण काहीतरी देणार या भावनेने मी प्रफुल्लित झाले. महाराजांना त्यांचे मनोरथ पूर्ण होणार म्हणून होणारा आनंद माझ्या नजरेपुढे आला. राजवैद्यांनी नाडी बघितली आणि पेढ्याचं ताट आणायला सांगितलं. सगळ्या प्रासादाला पेढे वाटत वाटत ही वार्ता सांगितली गेली. 8 वर्षांनी राज्याचा वारस जन्माला येणार होता. महाराज हर्यश्व पेढे उधळतच आले. महाराणींकडून त्यांनी वार्तेची सत्यता वदवून घेतली. आणि सर्वांसमक्ष माझे पाय धरले. मला भारीच लाज वाटली. माझ्या स्त्रीत्वाचं कौतुकही वाटलं. मला एकदम इतकं श्रेष्ठत्व देणाऱ्या त्या गूढ अशा मातृत्वाचे अपरंपार उपकार वाटले. मी झटकन बाजूला होत म्हणाले, हे काय राजन, स्त्री केवळ क्षेत्र असते असे मी वडीलधाऱ्या स्त्रियांच्या बोलण्यातून ऐकले. मला का लाजवता आपण? खरे तर या मातृत्वामुळेच. पण पुढे काय बोलावं हे मला सुचलंच नाही. इतकं तरी कसं सुचलं कोण जाणे. महाराज म्हणाले, प्रिय भार्य, चक्रवर्ती पुत्राच्या स्पष्ट खुणा असलेले कमलपत्रासारखे असलेले तुझे हे हात धन्य आहेत. कल्याणी, शोभणे, आता अगदी आनंदात राहा. माझ्या वंशाला आणि राज्याला तू ही अपूर्व भेट दिली आहेस. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. वसुमती देवी मात्र दुःखात अकंठ बुडाल्या.
अंगिरस ऋत्विज माधवीच्या माहेरचे, म्हणून पुत्र कामेष्टीचं फळ त्यांनी माधवीच्या ओटीत टाकलं. तो यज्ञ तिला फळला, मला नाही, असं म्हणत त्या मलूल होऊन पडल्या. आनंदाचं उधाण इतकं होतं की त्यात त्यांचं दुःख कुणापर्यंत पोचलंच नाही. त्या अलिप्त राहू लागल्या. एक दिवस मी, महाराज आणि महाराणी बसलो होतो. महाराजांना पुत्रजन्माखेरीज विषयच नव्हता. तोच हस्तिनापुराहून दूत आल्याचं कळलं आणि मी माहेरच्या त्या आठवणींनी हेलावून गेले. ताडकन उभी राहिले. तोच महाराज म्हणाले, हर्षवर्धिनी, तू आता असं एकदम शरीर झोकायचं नाही. भावी युवराजाची माता आहेस तू आता. क्षणभर उदासच झाले मी. माझा पुत्र युवराज होईल तेव्हा मी कुठे असेन? पण तो विचार झटकूनच टाकला मी. हस्तिनापुराहून सर्वांना यथोचित आहेर आणि मिष्टान्ने होती. सोबत पत्र, शम्माईचं अक्षर. मी ते घेऊन धावतच आतल्या कक्षात गेले. शम्माईने लिहिलं होतं, प्रिय माधवी, तुला अगणित शुभ आशीर्वाद. लाडके, शुक्राचार्यांचं आगमन हस्तिनापुरी झालंय. माधवी, माझं पाणी ग्रहण करून मला भार्येचं पद दिलं म्हणून शुक्राचार्य ययाती महाराजांवर, माझ्या पतीवर, तुझ्या पित्यावर कोपित झाले असून पुत्रांसह शर्मिष्ठेचा त्याग कर असे त्यांना आज्ञापित आहेत. नाहीतर मी तुला शाप देण्यास सिद्ध आहे, अशीही धमकी आहे. शर्मिष्ठेचा त्याग हाच तुला शापापासून वाचवणारा एकमेव मार्ग आहे, असं महाराज ययातींना निक्षून सांगत आहेत. हे शुक्राचार्य, आपली पुत्री देवयानी कशी वागते व तिने सर्वांना जीवन किती असह्य केलंय हे मात्र बघायला व ऐकायला तयार नाहीत. तिच्या विचित्र अटी आणि हट्ट यामुळे महाराजांची नीतिमत्ता ढासळली, याचा क्षणभरही विचार न करता तुला या एका वर्षातच जरा वार्धक्य ग्रासून टाकेल असा दुष्ट शाप त्यांनी दिलाय. माधवी, मी कदाचित हस्तिनापूर सोडून जाईन, या देवयानीच्या राज्यातून दूर कुठेही. माझ्यामुळे राजेंद्रांवर अधिक आपत्ती नको. मुली, तू भावंडांकडे लक्ष ठेव. जमलं तर एकदा येऊन जा. तुझी दुर्दैवी शम्माई. मला रडायला येईल असं वाटलं. डोळ्यातलं पाणी मी लपवू शकत नव्हते. महाराज आत आले. माझ्या पाठीवर हात ठेवीत म्हणाले, माधवी, सर्व कुशल आहे ना? काय झालं? मी पत्रच त्यांच्या पुढे ठेवलं. त्यांनी ते वाचलं. ते म्हणाले, प्रिये, शुक्राचार्यांच्या शापापासून महाराणी देवयानीच तुझ्या तातांना वाचवू शकतील. शर्मिष्ठा देवींवरचा अन्यायही त्याच दूर करू शकतील. तू त्यांना पत्र लिही ना. आईचा स्वभाव माहीत असूनही तिला अनेक विनंत्या करणारं पत्र मी लिहिलं. मोठं पत्र. माझं कौशल्य, प्रेम, चातुर्य, मुत्सद्दीपणा या असेल नसेल त्या गुणांचं जमेल तेवढं सामर्थ्यपणाला लावलं. एखाद्या दीन दरिद्री याचकासारखं माझं पत्र अनेक विनंत्यांनी, मागण्यांनी भरलेलं होतं. मला समाधान देणारं लेखन झालं होतं. पत्र हस्तिनापुराला पोचवण्यासाठी खास जलद घोडेस्वार नेमला गेला. माझ्या उदास मनाला रिझविण्यासाठी तो प्रासाद 10 हातांनी प्रयत्न करू लागला. याचाच वसुमती देवींना संताप येईल. कोण कुठली ती काल परवाची मुलगी? तिच्यासाठी इतकं नाचायला. एवढं झालंय तरी काय मोठं? मुलगा आहे का मुलगी? सारं सुखरूप होऊ तर द्या आधी, मग करा उत्सव. असलं काहीतरी त्या बोलत. एकदा म्हणाल्या, पोर व्हायचं काय कौतुक, ती तर डुकरिणीला सुद्धा 5-5 होतात. त्यांचं बोलणं मग 10 दिशांना पोचलं. आम्ही सगळे घाबरून गेलो. मत्सरालाही काही सीमा असते. दिवसभर त्या दासींवर ओरडत फिरत, रात्री कार्यक्रम असत, त्याला त्या फिरकल्या सुद्धा नाही. अंगिरस या थेरड्याने पक्षपात केलाय. मला स्वतंत्र पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा, असं मोठमोठ्याने त्या म्हणू लागले. एक दिवस महाराणी म्हणाल्या, माधवी, फार जपायला पाहिजे बरं. अगं, रात्री वसुमती म्हणे तुझा गळा दाबायला येणार होती ग बाई. झोपेत बडबडते, मी मुलाचा गळा दाबेन, माधवीला विष देईन. मुली, बोलू नये, पण तिच्याकडून काही खाऊ नकोस बरं. माधवी, हा अतिमत्सर माणसाचं जनावर करून टाकतो. खरं तर काही इतकी दुष्ट नव्हती ग, पण हा सवती मत्सर बरं. मला आईची आठवण आली. काही सुचेनाचं झालं, पण मला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या या महाराणी, महाराज यांच्यासाठी तरी आनंदाचं नाटक करणं भाग होतं. आज रात्री रघुवीर नावाचं नाटक ठेवलं होतं.
मी वसुमती देवींमधला हा भयंकर फरक मत्सर बघून तर थक्कच झाले. तशीच नाटकासाठी गेले. नाटक ऐन रंगात आलं असतानाच वसुमती देवी बेशुद्ध झाल्याची वार्ता आली. आम्ही तिथे लगबगीने पोचलो तर वसुमती देवी बेभान झाल्या होत्या. सर्वांना विष घालून मारून टाकेन असं मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्या दुष्ट अंगिरसावर बाण सोडेन, आश्रम पेटवून देईन असं बडबडत दिसेल त्यावर चाबूक ओढीत होत्या. अखेर गौराई आणि माता अरुंधतीने मागच्या बाजूने जाऊन त्यांचे हात पकडले आणि चाबूक काढून घेतला. तोपर्यंत 7 दासींवर चाबूक ओढला गेला होता. राजवैद्य धावतच आले. त्यांनी वसुमती देवींना तपासले. अंतिम निवाडा ऐकवावा तसं ते म्हणाले. मनोविकृती, वेड, तीव्र वेड. आमच्या छातीत धस्स झालं. आम्ही तिघे नुसतेच एकमेकांकडे टकमक बघत राहिलो. वसुमती देवींचं वागणं बिघडत गेलं आणि महाराणी मधुमतींनी मात्र माझ्यावर छत्र धरलं. त्या क्षणभरही मला नजरेआड होऊ देत नसत. वसुमती देवींच्या तर नजरेलाही पडू देत नसत. मला पाहिलं की त्यांचं वेड अधिकच बळावत असे. असेही 3 महिने लुटले. 5वा महिना सरत आला. माझा चेहरा गर्भकांतीने अधिकच उजळला. असं सगळे म्हणत एक दिवस महाराणी महाराजांना म्हणाल्या, महाराज, माधवीचं रक्षण वसुमतीपासून करणं माझ्यासाठी एक दिव्य झालंय. वसुमतीस तिच्या माहेरी सोडून यावं का? मधुमती, मी तिला विवाह करून या प्रासादात आणलं. अशा स्थितीतही तिचा सांभाळ आपणच करायला हवा. तिच्या पित्याने का म्हणून? महाराज, हे कर्तव्य मलाही कळते. माधवीच्या काळजीने दिवस रात्र मला निद्रा नाही. तिला काही अपाय जर वसुमतीने केला तर? माधवी समोर आली की ती अनावर होते महाराज. तर मग माधवी, तू तिच्या समोर जाऊच नकोस. मग माझा चेहरा आपल्या हातांनी उचलून धरत म्हणाले, चल 4 दिवस हस्तिनापूरला जाऊन येऊ. तुझंही मन थोडं शांत होईल. तू पालखीतून अलगद जा. मी व माता अरुंधती आम्ही रथातून येऊ. काही सैन्य तुझ्यासोबत राहील. मी आनंदाने फुलून गेले. तात, शम्माई, बंधू, जान्हवी, चंदना, आई सगळ्या आठवणींनी फेर धरला. आम्ही हस्तिनापूरला निघालो. माधवी भाग 4 समाप्त. तर श्रोते हो, ही कादंबरी अशीच पुढे ऐकण्यासाठी आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.